माहिती दाखव आपल्या खजिना दाखव किती साकायच्या त्या आणि खाल्या मस्त. नमस्कार जय आदिवासी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या काकाच्या पलटण यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही सकाळी 6:30 वाजता समदरीत सकाळीचा आलतो. तर एक इकडून काही लवकर येऊन इथून यायच्या पण काही भेटल्या नाही. आता इकडून नाही, आता आमच्या सकाळी इथून झाल्या भेटल्या बा आम्हाला भरपूर. आम्ही खाल्या दोघंच जण ना. हा माहिती दाखव आपल्या खजिना दाखव किती साकायच्या त्या आणि खाल्या मस्त. तर या 3-4 किलो इचले. आता घरी जातो परत. ते आजी मला तुम्हाला आमचा पलाट लावू, पलाटात आणि त्यावरती आंबं लावून दिलं आहे सगळीकडे. हे बा यात ना केशर आहेत, हापूस आणि काय ते मोठमोठं सांगितलं. आता 3-4 प्रकारचं आंबं लावलं आहे. आता हे ड्रीपद्वारे आम्ही पाणीची सोय ड्रीप आणि तिथे वर हे आहे खड्डा आहे प्लास्टिक टाकून हे वळाचं पाणी न्यायचं. पण वळा आला आता आतला तिथं विहीर आहे आणि तिथं खाली पाण्याचा स्रोत आहे थोडा. तिथून पाणी आम्ही डायरेक्ट तिथं वर न्यायचा आणि तिथून ड्रीपद्वारे न्यायचा. म्हणजे एक उन्हाळा काढला आहे आंबे, एक उन्हाळा काढला बा. आता बा किती हिरवगार झालं हे मस्तपैकी. पालवी फुटले जकास. तो आमचा बाजा सोबत पडगांड्या निघल्यावर हा घाबरतो ना, म्हणून बाजाला आणायला लागत आहे. हां हे पाय माहिती एक चिकूचा झाड आणून लावला आहे. चिकू माझा इथं बापा या बाय गोल्याचा कोणाचा आहे नाही तर घरी आहे चिकूचा झाड. नारळ आंबा माझा घरी म्हणजे सगळं आमचं गोल्याचं माझं इकडे याचं नाही खायला काय नाही. मग या बा आणि तिकडे पेटवून दिला, तिकडे आंबं नाही लावला ना. तर तिकडे यंदा साफ करून घेतला दादाची. तिकडे मग सगळीकडे आंबं लावून द्यायचं. त्याच्यामुळे तुम्ही जाय पलाट बिलाट असं शेती करायला तर भाव जमवत तर मग एक पर्याय मस्त आहे की आंबं लावून द्यायचं मस्तपैकी सगळं पलाटात. आणि 1-2 वर्ष जगवलं का मग ते बरोबर जगतील. आता हे याही एवढा उन्हाळा काढला आहे म्हणजे आता याच्यातलं बरेच मेलं. आता तो तिथं आहे सुकून गेला पार, बरंच मेलं. पण मग एकदा का जगवलं ना का शेवटीपर्यंत मग काम नाही. हे बघा ह्या तो मरून गेला, सुकून गेला तो बाता ठेक सुकला. आणि हे बघा हे मेन पाईपलाईन आहे. हे मेन पाईपलाईन केलं आहे जी खड्ड्यात नेली. तिथं वर खड्डा आहे हां. त्या खड्ड्यातून मग ह्या ड्रीप लावून दिलं इकडं तिकडं सरळ पाहिजे जातं. अशी सुविधा तुम्ही पण करून घ्या. वरत आमचा टाकीचा प्लॅन होता प्लास्टिकचा, पण बैला बिला येतील इकडं तिकडं टाकीवर चोरून येतील लोक. आता आमचा मग खड्डा म्हणजे खड्ड्याने फार मंगवला. उंदराई त्या बाळदं नाही करडला. मग परत बारदन बदलवा आलं, दुसरा अंदा त्या पुरं नाही. मग परत त्यात घडी वाळून टाकला, सोय केली. आता एवढा पावसाळा काढायला बाहेर ठीक आहे. आंबं तसं जगलं व्यवस्थित नाही काही. त्यामुळं आंबं लावून द्या, कारण की नंतर आपल्याला आंबं खायला किती विकत घ्यायचं हां. पुढं खाता येत आहे ना. इथं सूर्यकाच लावला तर इथून खालून पाणी न्यायचं. पण ते आता पूर्ण आटला बाबा बांध होतं. आता ते तिकडं आहे पाण्याचा स्रोत. मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल आम्ही तिकडं पार्टीला आलो तर आहे या सगळा कंपाऊंड करून टाकला आहे. सगळी जाळी लावून टाकले बैलांच्या टाकाने, कारण की सुरुवाती बैला ही जाम आंबा खालतात इकडून येत. आता इकडे जाम मारची भेड मारची एकदाराची हेदबारची इकडं बैलांना उसार राहते डायरेक्ट सोडून देत. त्याचं काय उन्हाळ्यावर लक्ष दिलं नाही ना मग ती सरळ येते आणि खाते आहे आंबं. तर त्यांना काय करणार पोटा पाण्यासाठी तेव्हा तिकडे बैला आहेत तेव्हा. आता सध्या तर आम्ही तो बाकी आंब्याकडे गेलो तर काका बैला खाऊन मार मोकळ्या. चला तर बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय आदिवासी, जय जोहार.